एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 45 वर्षीय महिला होती. त्या महिलेचं लग्न झालेलं होतं. त्या महिलेला 4 लेकरं होते. पण मात्र नवऱ्याचं निधन झाल्यामुळं ती महिला तिच्या लेकरांचा सांभाळ स्वतःच करत होती. एका ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम करून आपला आणि आपल्या लेकरांचा उदरनिर्वाह करत होती. आणि अशा पद्धतीनं त्या महिलेचं सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र ही जी महिला आहे ती 45 वर्षीय होती आणि त्या 45 वर्षीय महिलेची ओळख एका 25 वर्षीय तरुणासोबत झाली होती. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. मग त्या 45 वर्षीय महिलेला त्या 25 वर्षा पोराचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडला, कारण की तिचं तो काम ऐकतोय, म्हणलं ते सांगतोय, म्हणून त्या महिलेला त्याचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडला. तर या तरुणाला सुद्धा त्या महिलेचा स्वभाव आवडला, म्हणून या दोघा जणांचं चांगल्या पद्धतीनं जमलं आणि यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. आता या दोघा जणांमध्ये वयाचं अंतर भरपूर होतं. ती महिला 45, हे 25, तरी सुद्धा हे दोघ जण वयाचं अंतर पार करून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि हे दोघ जण आता वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांसोबत भेटू लागले, सगळं काही सुरळीतपणानं करू लागले. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्या 45 वर्षीय महिलेनं त्या 25 वर्षा पोरासोबत नको तसे संबंध ठेवले, तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील गोंडल रेल्वे फाटक परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 4 ऑगस्ट 2026ची. 4 ऑगस्ट 2026 रोजी हे जे गोंडल रेल्वे स्टेशनचं फाटक आहे, या फाटकच्या जवळपास एका 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि रेल्वेनं त्या महिलेला उडवलेलं होतं. जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला, रेल्वे पोलिसांनी तपास चालू केला, सुरुवातीला वाटत होतं की रेल्वे अपघातामध्ये झालेला हा मृत्यू आहे, महिलेनं त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे, असं सुरुवातीला त्या ठिकाणी दिसत होतं. पण मात्र पोलिसांनी जेव्हा रेल्वे स्टेशन परिसरामधले आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले, तेव्हा समजलं की या 45 वर्षीय महिलेसोबत एक 25 वर्षाचा तरुण सुद्धा होता. तो अचानक गायब कुठं झाला, काय झाला, तेव्हा त्यांनी CCTV फुटेज निरखून पाहिलं, तेव्हा समजलं की हे दोघं जण 3 ऑगस्टच्या मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरामध्ये फिरत होते आणि ते जे रेल्वे फाटक आहे त्या फाटकाच्या दिशेनं जात होते. मग नक्कीच हे पोरग त्या महिलेला सोडून कुठं गेलं, काय गेलं, म्हणून पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. जेव्हा त्या तरुणाचा शोध चालू केला, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडलं आणि घडलेलं प्रकरण विचारलं. सुरुवातीला ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, मला काय माहीत नाही, मी तिला तिथं सोडलं होतं, माझं मी निघून गेलो होतो, असं त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मात्र पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं, तेव्हा त्यांना घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की ती जी 45 वर्षीय महिला आहे, ती महिला एका कॅटरेसमध्ये स्वयंपाक करण्याचं काम करते आणि स्वयंपाक करण्याचं काम करत असताना आणि त्याच कॅटरेसमध्ये हा तरुण काम करत असल्यामुळं त्या महिलेची आणि याची दोघा जणांची त्या ठिकाणी सुरुवातीला ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं. यांचं बोलणं चालणं हे सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. आता त्या महिलेला नवरा नसल्यामुळं ती महिला या तरुणाच्या मागं लागली होती. माझ्यासोबत लग्न कर, माझ्यासोबत संबंध ठेव, अशी मागणी ती महिला याच्याकडं सातत्यानं करत होती. आता ती महिला मागणी करत असल्यामुळं या तरुणानं हे सगळं प्रकरण त्याच्या घरी सुद्धा सांगितलं होतं. पण मात्र त्याच्या घरच्यांचा या सगळ्या गोष्टीला विरोध होता, म्हणून तो तरुण मोठ्या प्रमाणात वैतागला होता. आता ती महिला काहीही केल्या ऐकत नव्हती, याच्यासोबतच लग्न करायचं म्हणत होती. म्हणून यानं 3 ऑगस्टच्या मध्यरात्री त्या महिलेला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नेलं. बराच वेळ त्या ठिकाणी गप्पा मारल्या, मध्यरात्र होऊ दिली आणि मध्यरात्र होऊ झाल्यानंतर रेल्वेच्या कडीकडीनं पटरीच्या कडीकडनं तो तिला घेऊन जात होता आणि जशी रेल्वे आली तसं यानं तिला रेल्वेच्या पुढं ढकलून दिलं आणि त्या ठिकाणाहून पळून गेला, असं त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत
हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.